माणसं कमी सांगायचा तुम्ही माणसं वाढत चालले अजून माणसं वाढणार आहे बघा. पाणी वाढून काय पाहिजे या ना तुम्ही 5 किलो आणतो ना तुम्ही आता आम्हाला तुम्ही सांगितलं आता तेव्हा तू माणसं वाढत चालला आता आम्हाला माहिती आहे. आता आले मग काय करणार तुम्ही माणसं जाते थोडं थोडं द्यायचं याला वाढायची ते. थोडंसं ते हे करायचं. बरोबर ना, त्यांचं तिथे काय करणार जय हनुमान प्रासादिक पायदिंडी सोहळा पंढरपूर, आळंदी, पिंपळनेर, निमगाव, भोगी, शिरूर तालुका, पुणे जिल्हा. आणि या ठिकाणी रामकृष्ण महाराज निमगाव भोंगीचे वारकरी या ठिकाणी आहेत. मस्त निवांत पडलेले आहेत. आराम करायला नसतं. अरे वा. कशी झाली वारी, कशी झाली? 4 दिवस मस्त प्रवास झाला ना. छान जागा आहे ना, थोडी लांब आहे. हा, जागेचा एवढा खतरनाक प्रॉब्लेम आहे, लय गर्दी तिकडे. हे निवांत आहे पण एक साईडला आपलं टेन्शन नाही. हा नाही नाही अशोक शेठ घुले, नमस्कार साहेब. आम्ही आळंदीला आले. आळंदी आणि आमच्या गावची ही दिंडी जे हनुमान प्रासादिक पायदिंडी सोहळा जवळपास 4 दिवसाचा हा सोहळा असतो. 4 दिवसात आम्ही पोहोचतो. जवळपास 50 किलोमीटर आहे आपलं आळंदीपासून गाव. आणि जवळपास 100 लोक या ठिकाणी येत असतात वारीला. आणि शेवटच्या दिवशी आज अजून उद्या जायचं ना आता बाजार सोडून. आजचा दिवस इथंच मुक्काम आहे आळंदीमध्ये. प्रदक्षिणा झालेली आहे. आणि इथे छान असं हा पूर्ण परिसर आपल्यासाठी आहे. आणि हे जेवण वगैरे इथेच करायचं, सगळी सुविधा आहे. विवेक दुबे नमस्ते. योगेश जाधवजी नमस्कार. योगेश सर, आळंदीला पोहोचलो आम्ही. आळंदीचं इंद्रायणीमध्ये आंघोळ करून सकाळी आंघोळ केली इंद्रायणीमध्ये. आणि आम्ही वडगाव रोडला जवळपास 3 किलोमीटर अंतर आहे. तिथे आपल्या गावची निमगाव भोगीची ही पालखी दिंडी सोहळा या ठिकाणी आलेला आहे. आणि आम्ही थांबलो इथे. यांना गावकऱ्यांना भेटण्यासाठी खास आलो आहे. संजयजी आज सोबत कल्याणवरून माझ्यासोबत आलेले आहेत. सकाळी इंद्रायणीने आम्ही आलो होतो. अजून एक दिंडी सोहळा आपल्यासोबत आहे. आणि छान वाटतंय. जवळपास हे लोक 4 दिवस चाललेले आहेत कंटिन्यू. निमगाववरून चालत आलेले आहेत 4 दिवस प्रवास करून. सोबत ही गाडी आहे मोठी. आणि 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत. परत हा ट्रॅक्टर आहे, पालखी आहे. याच्यामध्ये पालखी असते. आणि माऊलींचं भजन करत करत ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे. संध्याकाळी भजन कीर्तन आणि छान असा कार्यक्रम असतो. महिलासुद्धा आहेत बरेचसे. जवळपास 100 लोक आहेत या पालखीसोबत. आता काही लोक प्रदक्षिणेला गेलेले आहेत, काही लोक निवांत आता आराम करत आहेत. दुपारची वेळ आहे आणि जेवणाची पण तयारी चालू आहे. वडे वगैरे आहेत. त्यानंतर जेवून आम्हाला निघायचं आहे. इथे आपल्या मंथन शेठ रासकर यांच्या घरी जायचं आहे. त्यानंतर आपले नातेवाईक काही पाहुणे आहेत तिथे आजूबाजूला, त्यांच्याकडे पण जायचं आहे. सो दर्शन करून आम्ही आज दिवसभर थांबणार आहे इथे. तुमचा व्हिडिओ आला बरं मग चांगलं वाटलं. मी म्हणलं का रामकृष्ण सुदाम महाराजांचा मुलगा. कशी आली वारी तुमची? काही तकलीफ नाही ना? काय नाही सकाळी आलो मी. हा
एकटंच आलं. तुम्हाला शोधत शोधत आलो मग इथे भेटायला एकदा तरी वारी करायची असते. हा हो. मुलगी एक आहे.